नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ की मोसंबी बागेची नेमकं पावसाळ्यामध्ये फळगळ का होते। तर ह्याचे प्रमुख कारण जे असतात, तर हे कारण जोपर्यंत आपल्याला उलगडत नाही किंवा आपण या कारणांचा जोपर्यंत शोध घेत नाही, तर तोपर्यंत आपल्याला याच्यावरती उपाययोजना करता येणार नाही। किंवा बरेच शेतकऱ्यांची मोसंबी फळगळी पावसाळ्यामध्ये झाल्यामुळं व कुठंतरी असं वाटतं की बाग लवकर विकून मोकळं व्हावं आणि त्याचे बाजारभाव आपल्याला चांगले न भेटल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांना नाराजगी तयार होते आणि त्याच्यानंतर बाग मोडावं की काय अशा या पोझिशनकडे शेतकरी वळतात किंवा काही शेतकरी बाग हे उपटून टाकतात। तर मित्रांनो, याची प्रमुख कारण आपण जाणून घेऊ, जेणेकरून सुरुवातीपासूनचे जे कारण आहेत तर ते समजल्यानंतरच आपल्याला याच्यावरती उपाययोजना करता येतील। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे कारण आहे ते म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला आपण आंबेबार फोडतो आणि त्याच्यानंतर सतत पाणी जर देत राहिलं तरीसुद्धा झाडं ही कुठंतरी आपल्याला पिवळी पडल्यासारखी वाटतात आणि ती झाडं बुरशीला कारणीभूत ठरतात किंवा बुरशी त्या झाडावरती येते आणि त्याच्यानंतर ही झाडं पिवळी पडल्यासारखी वाटतात किंवा जास्त पाण्याने झाडांचा रूट झोन जो आहे तर तो खराब होतो आणि त्याच्यानंतर झाडं ही पिवळी पडून त्याच्यावरची फळगळी पावसाळ्यामध्ये नेमकं व्हायला सुरुवात होते। मित्रांनो, दुसरं कारण जे आहे तर ते म्हणजे पावसाळ्यामध्ये नेमकं उन्हाळ्यामध्ये कमी पडलेलं पाणी। ज्या हलक्या जमिनी असतात किंवा भारी जरी जमिनी असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे पाणी आपल्याला पाहिजे असतं झाडाला, तर ते पाणी पुरेसं प्रमाणात भेटलं पाहिजे। ते पाणी पुरेसं प्रमाणात जर भेटलं तर त्या झाडाची जी कंडिशन आहे किंवा झाडाचं जे शरीर आहे तर ते पूर्ण मेंटेन राहत असतं, जेणेकरून जसं पाणी मुळांद्वारे घेतं आणि ते फळांना पोहोच करण्याचं काम हे झाडाच्या मार्फत किंवा मुळाच्या मार्फत होत असतं। आणि हे कार्य सतत जर सारखं चालू राहिलं तर त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम हा फळांना येत नाही किंवा झाड फळं सोडत नाही। परंतु पाणी ज्यावेळेस कमी पडतं तर त्यावेळेस कुठंतरी झाड स्वतःला जगवण्यासाठी जो फळांना पाणी देत असतं तर ते पाणी कुठंतरी लॉक होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडतो भरपूर पाणी झाडं हे मुळाद्वारे वाढतात आणि फळांना देण्याचा प्रयत्न करतात, परंतु तोपर्यंत ते देठ लॉक झालेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण पावसाळ्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच ती गळ व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपण त्याला देठ लॉक असं म्हणतो किंवा काही ठिकाणी याचं मगरी सुद्धा म्हणतो। मित्रांनो, तिसरं कारण जाणून घेऊ की आपण जी मेहनत करतो तर मेहनत केल्याच्या नंतर आपण मेच्या शेवटी मेहनत झाडामध्ये करू शकतो, जेणेकरून आंब्याबार फोडताना एक आणि मेच्या शेवट जर मेहनत केली तर त्याचे दुष्परिणाम आपले हे बगीच्यावरती होत नाहीत। परंतु पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस नवीन जारवा झाडाला फुटत असतो त्याच्यानंतर आपण जर वारंवार त्याच्यामध्ये ट्रॅक्टरसारखे वखराची पाळी किंवा त्याच्यानंतर आपण रोटावेटरचा जर वापर आपल्या बगीच्यामध्ये केला तर जो रूट झोन आहे तर तो अन्नद्रव्य श्वसणारा रूट झोन जर आपण तोडून टाकला तर परिणामी जे अन्नद्रव्य फळांना जेवढं द्यायचं तेवढं झाड देऊ शकत नाही आणि काही फळांची त्याच्यानंतर ड्रॉपिंग होत असते, आपण त्याला सुद्धा एक फळगळ म्हणतो। मित्रांनो, त्याच्यानंतर ज्यावेळेस येणारा पावसाळ्यामध्ये जर सतत पाऊस लागून राहिला, जवळजवळ पावसाचा कालावधी जर हा वाढला आणि आठवडाभर जर पाऊस आपला येतच राहिला तर त्याच्यामध्ये झाडाचं पूर्ण कार्य हे त्यावेळेस थांबलेलं असतं, म्हणजे जे अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रिया आहे तर ती मंदावल्या जाते आणि जे सूक्ष्मजीवाणूमार्फत होणारं जे कार्य आहे तर ते थांबलं जातं आणि त्याच्यानंतर झाडांना किंवा फळांना पूर्ण पोषण न भेटल्यामुळे सुद्धा आपल्या बगीच्यामध्ये फळगळ ही आपल्याला दिसून येते। मित्रांनो, त्याचंच अजून एक उदाहरण म्हणजे जर सतत पाऊस लागून राहिला तर फळाच्या देठाभोवती जे पाणी साचतं तर तिथं एक कोलोट्रोटिकम नावाची बुरशी ही तयार होत असते आणि त्याच्यानंतर तिथलं फळ हे देठगळ व्हायला सुरुवात होते। मित्रांनो, अजून एक कारण फळगळीचं की जी फळमाशी असते, जी सोनेरी माशी असते, तर तिनं जर फळांना डंक मारला तरीसुद्धा आपल्या बागेमध्ये फळगळ आपल्याला दिसून येते। मित्रांनो, त्याचबरोबर ज्यावेळेस बगीच्यामध्ये 1, 4, 6, 8, 10 झाडं जी आपले असतात तर ती रोगग्रस्त असतात किंवा पिवळी पडलेली असतात, तर ती झाडं जी आहेत तर त्याच्यावरची फळगळी 100% होतेच। कारण त्याचं कारण असं आहे की ते झाड हे फळांना पूर्ण पोषण देऊ शकत नाही आणि पूर्ण पोषण न भेटल्यामुळं ती फळगळ होत असते किंवा ते झाडच मुळात कमजोर असतं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ही फळगळ पाहायला भेटते। मित्रांनो, या फळगळीमागचे कारण जर आपल्या बागेमध्ये आपली सतत मेहनत
मेहनत असेल तर ती टाळणं. जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बुरशीनं होणारी जी फळगळ असते, तर आपण बागेमध्ये पावसाळ्यामध्ये जे पण कीटकनाशक, बुरशीनाशक यांच्या फवारण्या करतो, तर त्या फवारण्या व्यवस्थित खोडाला सुद्धा मारत जा, जेणेकरून पूर्ण झाड आपण स्प्रे करतो, परंतु त्याचबरोबर ज्यावेळेस खोडावर आणि खोडाच्या परिघामध्ये म्हणजे जे पावसाळ्यामध्ये फायटोप्थेराने सुद्धा फळगळ होते, तर त्या ठिकाणची बुरशी ही गायब झाली पाहिजे, जेणेकरून खाली जमिनीवर पडणारे पावसाचे शितोडे आणि त्याच्याबरोबर फळांवर जे मातीचे कण उडतात, तर त्या साहाय्याने बुरशीसुद्धा वरती जाते आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला एक फळ गिराजल्यासारखं वाटतं किंवा फळ हे सडल्यासारखं वाटतं आणि त्या फळाची नंतर ड्रॉपिंग होत असते. तर मित्रांनो, ह्या अशा बाबती किंवा ह्या अशा चुका, ज्या छोट्या छोट्या चुका किंवा नैसर्गिक हानी ज्याला आपण म्हणतो, तर ते टाळण्यासाठी आपण वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. नाहीतर आपली बाग ही गळायला सुरू झाल्यास नंतर आपण कोणता स्प्रे द्यायला पाहिजे, कशा पद्धतीत त्याच्यावरती काम करायला पाहिजे, याचं पूर्ण नियोजन आखून या फवारण्या दिल्या पाहिजेत, जेणेकरून आपली जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे ढगाळ वातावरण असतं आणि ढगाळ वातावरणामुळं जे काही सूर्यप्रकाशामुळं अन्नद्रव्य तयार होण्याची क्रिया असते किंवा पानांद्वारे जे अन्न शिजलं जातं आणि ते नंतर फळांना भेटतं, तर ती क्रिया मंदावल्यामुळं सुद्धा आपली फळगळी होऊ शकते. तर मित्रांनो, थोडीफार जरी आपल्या बागेमध्ये जर गळ आढळली तरीसुद्धा घाबरून न जाता किंवा बगीचा लगेच देण्याकडे न जाता आपण त्याच्यावरती सोल्युशन कशा पद्धतीत काढू शकतो, किंवा बागेमध्ये 4-2 झाडं अशा असतातच की ज्यांची गळ होत असते आणि ती गळ जरी झाली तर घाबरून न जाता जसंच वातावरण व्यवस्थित होईल किंवा जमिनीमध्ये वापसा निर्माण होईल आणि झाडांच्या मुळांना ज्यावेळेस वापसा भेटतो त्यावेळेस पूर्ववत झाडे काम करायला सुरुवात करतात आणि त्याच्यानंतर आपली झाडं ही मेंटेन होतात आणि फळगळ ही सुद्धा कमी होते. तर यासाठी मित्रांनो, इथून पुढं ज्या फवारण्या घ्यायच्यात पावसाळ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड सारख्या किंवा एलिएट किंवा नेटिओ यासारख्या फवारणी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून चांगले बुरशीनाशक जर वापरण्यात आले तर त्या बुरशींचा नायनाट हा लवकरात लवकर होतो आणि फळगळ ही आपली लवकर आटोक्यात येऊ शकते. मित्रांनो, फळगळ होताना आपण ज्यावेळेस फळगळ व्हायला लागली त्यावेळेस आपण ज्या फवारण्या करतो त्याच फवारण्या आपण फळगळ होण्याआधी, म्हणजे जोपर्यंत आपल्या झाडाची अवस्था चांगली आहे किंवा फळं झाडावरती चांगले आहेत, गळ चालू नये तोपर्यंतच फवारण्या करायला सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून फळगळ जर सुरू झाली तर त्याच्यानंतर असं बाजारामध्ये कुठलंही औषध नाही का ताबडतोब ही फळगळ थांबवली जाईल, किंवा ज्यावेळेस देठ सुटतं तर त्याच्यानंतर ती मोसंबी ही 100% खाली येत असते. परंतु जर ज्यावेळेस झाडावरती रोग नाही आहे किंवा झाडांची फळगळ चालू नाही आहे आणि पाऊस येऊ शकतो, पावसाळा असल्यामुळं पावसाचा नियम नाही, निसर्ग आहे आणि तो कधी पण येऊ शकतो, त्यासाठी आपण आधीच सतर्क राहायला हवं आणि त्या फवारण्या जर आपण आधीच करून घेतल्या तर त्याचे रिझल्ट आपल्याला हे चांगल्यापैकी भेटत असतात. आणि यानंतर ज्या फवारण्या करतो तर याच्यामध्ये फवारण्याबरोबरच आपल्याला झाडांना जर काही कमतरता असेल तर अन्नद्रव्य खालून देण्याची जर गरज असेल तर त्याने सुद्धा अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या बागेमध्ये फळगळ पाहायला भेटू शकते. तर मित्रांनो, याच्यामध्ये खालून अन्नद्रव्य देणं किंवा एलिएट सारख्या बुरशीनाशकाची, रेडोमिल सारख्या बुरशीनाशकाची आपण खालून ड्रिचिंग करणं, तर ह्या गोष्टी आवश्यक करायला पाहिजे, जेणेकरून ज्या कमीत कमी प्रादुर्भाव हा बुरशीचा आपल्या झाडांच्या मुळांना होईल आणि त्यामुळं जे बुरशीमुळं आपली फळगळ होत असते तर त्या सानिध्यातून आपली गळ कमीत कमी झाली पाहिजे आणि याच्याकडे आपलं प्रयत्न असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस बुरशीचा शिरकाव हा मुळांद्वारे होत असतो तर तो तसाच मुळातून झाडामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यानंतर झाडं पिवळी पडतात आणि नंतरसुद्धा मोसंबी बागेची फळगळी भरपूर प्रमाणात होऊ शकते. तर मित्रांनो, काळजी घ्या. आपण जो माल पिकवलेला आहे आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगायचा राहिला, तो म्हणजे आपण ज्यावेळेस मोसंबी बागेमध्ये तणनाशकाचा वापर करतो तर आपण शिफारस केलेली आहे की मोसंबी ही कच्च्या अवस्थेत असताना किंवा जवळ 1 जून महिना पूर्ण आपण मोसंबी बागेमध्ये ग्लायशेलचा वापर करू शकतो. परंतु ज्या वेळेला आपल्या बागेमध्ये फळं आपले रस अवस्थेमध्ये येतात किंवा रस फळामध्ये उतरायला लागतो आणि त्याच्यानंतर आपण जर मोसंबी बागेमध्ये ग्लायशेलचा किंवा इतर तणनाशकाचा वापर केला तर 100% त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला फळावरती दिसून येऊ शकतात किंवा बागेची गळ ही 100% होऊ शकते. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.